राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक 26 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडी येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडी येथे आज कांद्याच्या दरामध्ये काय नेमका बदल आहे आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत आज आपल्या देशभरातील महत्त्वाच्या कांदा मार्केटच्या आवकेची माहिती ही जाणून घेणार आहोत. तसेच आपण काल पाहिलं की कांदा एक्सप्रेस ही चालू करण्यात आलेली आहे आणि या नाफेड NCCFच्या कांद्याचा कसा फज्जा हा उडालेला आहे. आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमामधून त्याची माहिती ही जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर नाफेडचा कांद्याचा विषय आपण लगेच डोक्यातून काढून टाकणार आहात. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन हा नक्की जॉईन करायचा आहे, जेणेकरून आपल्याला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अगदी लवकर ही आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात पुणे गुलटेकडी येथील कांदा भावाची परिस्थिती. मित्रांनो, पुणे गुलटेकडीत आज 100 गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे. जनरल कांद्याचा भाव 3,700 रुपयापासून 4,200 रुपये क्विंटलपर्यंत आज जनरल कांदा पुणे गुलटेकडी येथे विकत आहे. म्हणजे 37 ते 42 रुपये किलोपर्यंत आज पुणे गुलटेकडी येथे जनरल कांद्याचे भाव आहेत. तर मीडियम साईज कांदे 3,700 ते 3,800 रुपये क्विंटलपर्यंत, 37-38 रुपये किलोपर्यंत मीडियम कांदे आज पुणे गुलटेकडी येथे विकत आहेत. तर सुपर बिग साईज माल 4,200 ते 4,300 रुपये क्विंटलपर्यंत मोठे कांदे आज पुणे गुलटेकडी येथे विकत आहेत. तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याचा एक अर्धा लॉट 4,400 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 44 रुपये किलोपर्यंत आज पुणे गुलटेकडी येथे कांदे विकत आहेत. काही लॉट तर ॲव्हरेज क्वालिटी कांदा 3,500 ते 3,600 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 35 ते 36 रुपये किलोपर्यंत पुणे गुलटेकडे आज ॲव्हरेज क्वालिटी कांदे हे विकत आहेत. मित्रांनो, मी आपल्याला विकत आहेत का सांगत आहे की अजून पुणे गुलटेकडे त्या कांद्याची विक्री ही चालू आहे. सकाळी आपण लवकर हा व्हिडिओ टाकत असतो. बाजारभावामध्ये एक अर्धा रुपयाचा बदल पुन्हा हा होऊ शकतो, कारण सध्याची परिस्थिती बाजाराची अपडाऊन अशी चालू आहे. तर कालच्या तुलनेत जर पाहिलं तर थोडासा स्लो बाजार आज पुणे गुलटेकडे ते दिसून येत आहे. तर मित्रांनो, आता आवकेची माहिती सुरुवातीला जाणून घेऊयात. पिंपळगाव बसवंत येथे सकाळी 8 वाजेपर्यंत 550 प्लस वाहनांची आवक आहे. विंचूर येथे 250 प्लस वाहनांची आवक आहे. लासलगाव येथे 195 प्लस वाहनांची आवक सकाळी 8 वाजेपर्यंत आहे. तर दिल्ली आझादपूर मंडी येथे 130 गाड्या आज विक्रीसाठी आहेत. तर साऊथच्या बेंगलोर मार्केटमध्ये 37,864 गोण्यांची आवक आज बेंगलोर येथे आहे. मित्रांनो, बेंगलोर येथे आज कांद्याची आवक कमी दाखल झालेली आहे आणि इतर ठिकाणीही कांद्याची आवक जर आपण पाहिली तर आवक मात्र आज कमी आहे. तर मित्रांनो, आता स्क्रीनवरती आपण जो फोटो पाहत आहात तो फोटो आहे काल नाफेडचा कांदा रॅक जो जाणार होता कांदा एक्सप्रेस, त्या एक्सप्रेसमध्ये कांदा हा लोड करतानाचा फोटो आहे आणि त्या मजुराने जे तोंड बांधलेलं आहे, तोंडाला मास्क गुंडाळलेला आहे, फडकं बांधलेलं आहे. तर हे फडकं बांधल्याचं कारण म्हणजे खराब कांदा, त्या कांद्याचा उग्रवास. म्हणजेच आपल्याला थोडक्यात मला सांगायचं आहे की नाफेडचा कांदा हा खूप खराब झालेला आहे आणि तो दिल्लीपर्यंत आता पोहोचणार का, अशी नेमकी परिस्थिती सध्याची आहे. मित्रांनो, काल 840 मेट्रिक टन कांदा पाठवण्याचं उद्दिष्ट होतं, मात्र सडलेला माल आणि मजुराच्या अभावामुळे 17 तासात केवळ 120 क्विंटल कांदा काल भरता आलेला आहे आणि मजुरी न मिळाल्यामुळे व सडलेल्या कांद्याच्या उग्रवासामुळे मजुरांनीही याकडे पाठ फिरवलेले आहे. परिणामी रेल्वे रॅक उशिरा भरल्याने महामंडळाला तासाला 31,000हून अधिक दंड व 16.5 लाखाचे रेल्वे भाडे पाण्यात जाण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, अतिशय कांदा हा खराब झालेला आहे. निकृष्ट दर्जाचा कांदा नाफेडचा आहे. त्यामुळे नाफेड कांदा बाजारावर काही परिणाम करेल हे आपल्या डोक्यातून काढून टाका
फक्त आता नाफेड कांद्याची अफवा करून जर कोणी तुमचे बाजारभाव पाडत असेल तर त्याला आपण काही करू शकत नाहीत. परंतु नाफेडचा कांदा हा प्रत्यक्षामध्ये खूप खराब झालेली माहिती सध्या समोर येत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.